हेलो फ्रेंड्स, मेरे चैनल में आपका स्वागत है। आपको पता ही होगा, अभी मैं कोकण में हूँ। आज मी पुन्हा तुम्हाला मराठीमधूनच व्हिडिओ करणार आहे। तर तुम्हाला कुडाळमधील हॉटेल्स आणि बरंच काही मी या व्हिडिओमधून दाखवणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि तुम्हाला कुडाळमधील कोणकोणती हॉटेल माहीत आहे जिथे नाश्ता आणि जेवणाला उत्तम आहेत ते मला कमेंट करून नक्की सांगा। तर चला बघूया माझे माहेर माझे कोकण भाग 2 मध्ये। तर आता आम्ही आलो नाश्ता करायला आधी पोटोबामध्ये। हे हॉटेल जरा युनिकच दिसतंय। हॉटेलच्या भिंती म्हणजे बांबूच्या चटईने बनवलेल्या आहेत आणि त्यावर बघा सर्व नाश्त्याचे पदार्थांची फोटोज लावून डेकोरेट केलेलं आहे, त्यामुळे ते छान दिसतं। बरीच माणसं इथे आलेली आहेत नाश्ता करायला। आम्ही पण मिसळपाव मागवला आणि आता आम्ही मिसळपाव खाऊन बाहेर आलो। आहे मुंबई गोवा हायवे आणि त्याच्या बाजूलाच हा कुडाळला जाणारा रोड आहे, आत जाणारा। त्याच्या बाजूलाच हे अगदी लागूनच हॉटेल आहे आणि अगदी समोर ह्याच्या तळकोकण आहे, तिथे आम्ही संध्याकाळी जेवायला येणार। ही बघा, ही माझी मैत्रीण चारू। आम्ही इथे आता जेवायला आलो आहे। हे बघा जेवण आलं। मी पुलाव मागवला आणि त्या तिघांनी फिश थाली मागवली। आम्ही आता मी माझी मैत्रीण तिचा मुलगा आणि माझे मिस्टर आम्ही चौघेजण जेवायला आलो आहे। जेवण छान आहे पण कॉस्ट जरा जादा वाटते। आम्ही आता जेवून नंतर घरी जाणार, कारण आम्हाला उद्या बाहेर जायचं आहे। कालच आम्ही बाहेर फिरून आलो आणि आता आम्ही जेवायला हॉटेल अभिरुचीमध्ये आलो आहे। मी माझे मिस्टर आणि माझा भाऊ नॉनव्हेज खायला आले, ते दोघेजण, आणि मी व्हेज घेणार, व्हेज थाली। इथे नॉनव्हेज थाली, चिकन थाली आणि मटन थाली, बिर्याणी वगैरे छान मिळते। ही बघा, ही माझी व्हेज थाली आली। व्हेज थालीमध्ये वरण भात, पालेभाजी वगैरे आहे, स्वीट वगैरे आहे। आता आम्ही घरी आलो। आम्ही आता घरी निघालो आहे आणि हा आहे माणगाव तिठा। माणगाव तिठ्यावरून आम्ही आता घरी जाणार आणि सकाळी उठून पुन्हा फिरायला निघणार। आम्ही आल्यापासून बऱ्याच ठिकाणी फिरतच आहोत। हे बघा, आता सकाळ झाली। सकाळी आम्ही इथे नाश्ता करायला आलो आहे सुगरणमध्ये। हे सुद्धा एक नाश्त्याचं सुंदर ठिकाण आहे। इथे बरेच जण नाश्ता करायला येतात, भरपूर गर्दी असते, छान नाश्ता असतो। म्हणजे घरगुती नाश्त्यासारखाच असतो। म्हणजे आंबोळ्या, घावणे, शिरा, उपमा, मिसळ असं सगळं इथे मिळते। चहा कॉफी मिळत नाही। आम्ही आंबोळी आणि घावणे ऑर्डर केले। आंबोळी उसळ चटणी आणि घावणे उसळ चटणी मस्त छान असतात। घावणे वगैरे एकदम पातळ घावणे। आम्ही इथे सुगरणमध्ये बऱ्याच वेळा नाश्ता करायला आलो आहे, त्यामुळे आम्ही सर्व पदार्थांची
चव घेतलेली आहे. घावणे एवढे सुंदर असतात ना, एकदम पातळ आणि टेस्टी पण असतात. हे बघा, हे इथे आहे हे हॉटेल. मी या साईडला उभी आहे आणि हे दाखवते मी तुम्हाला. आता आम्ही घरी निघालो. आमच्या इथे बघा पूर्ण रोड जाम झालेला आहे. आम्हाला आमच्या सोसायटीमध्ये जाण्यासाठी रस्ताच नाही आहे. म्हणून आम्ही इथे साईडला गाडी थांबवली आणि बसलो आहे. हे बघा, हे आहे फार जुनं असं वडाचं झाड. त्याच्या खालीच गणपतीचं मंदिर पण आहे. ह्या एरियाला म्हापसेकर टिठा म्हणतात. माझे मिस्टर गाडीवर बसले आहेत आणि मी इथे उभी आहे. ट्रॅफिक कमी व्हायची वाट बघतो आहे, पण ट्रॅफिक काही कमी होत नाही. त्यामुळे मी आता चालतच निघाली आहे आणि मिस्टरांना म्हटलं तुम्ही स्कूटी घेऊन या. बघा किती ट्रॅफिक आहे. कोणीही मागे पुढे करायला तयार नाही आहे. बघा, मी आता आमच्या सोसायटीमध्ये पोचले. किती सुंदर फुलं आहेत बघा सोसायटीमध्ये आमच्या. रंगीबेरंगी भरपूर फुलं आहेत. मला फुलं फार आवडतात, त्याच्यामुळे मला फुलांचं आकर्षण जास्त आहे. बघा किती सफेद हे चाफा आहे. चाफ्यासारखंच झाड आहे. वेगळं झाड आहे. म्हणजे गावात मिळणारा चाफा थोडा वेगळा असतो. हा चाफा थोडा वेगळा आहे. पण भरपूर फुलं आलेली आहेत. आमच्या सोसायटीमध्ये भरपूर झाडं आहेत. आता आम्ही आलो आहे मामाच्या गावी. इथे भद्रकाली मातेची जत्रा आहे. दरवर्षी जत्रा असते. म्हणजे ज्या दिवशी स्थापना झालेली आहे त्या दिवशी दरवर्षी जत्रा असते. श्री देवी भद्रकाली प्रसन्न असं लिहिलं आहे बघा. मग मला ओटी भरायची आहे, तर मी ओटी घेऊन आली आहे. इथे सत्यनारायणाची पूजा पण घातलेली आहे बघा. जत्रा आहे म्हणून मंदिराला छान कलरिंग आणि डेकोरेशन पण सुंदर केलेलं आहे बघा. इथे मध्ये कीर्तनकार कीर्तन करत आहेत, पण कीर्तन ऐकायला कोणीच बसलेले दिसत नाही आहेत. हे बघा, मोबाईलमध्ये बघून कीर्तन सांगत आहेत. मी आज जाऊन ओटी भरून आले आणि थोडा वेळ आम्ही बसलो आणि आता आम्ही थोड्याच वेळात मामाच्या घरी जाणार आणि तिथून मग आम्ही आमच्या घरी जाणार. हे सर्व माणसं, गावातील सर्व माणसं जत्रेला येतात, ओट्या भरायला येतात. रात्री नाटक असतं, दशावतारी नाटक, आणि प्रोग्रॅम पण आहेत गाण्याचे वगैरे असं म्हणत होता मामा. आम्हाला थांब थांब म्हणून सांगत होता, पण रात्रभर जागरण करणं म्हणजे थोडा प्रॉब्लेम होतो. आता आम्ही तीर्थप्रसाद घ्यायला चाललो आहे. तीर्थप्रसाद घेऊन आम्ही मामाच्या घरी जातो आहे. आमच्या सोसायटीमध्ये भरपूर पक्षी येतात. त्यांचे आवाज छान ऐकू येतात. ते तुम्हाला ऐकवते बघा. आता संध्याकाळ होत आली आहे आणि आमच्या सोसायटीमध्ये भरपूर झाडं आहेत, त्याच्यामुळे भरपूर पक्षी येतात आणि छान ओरडतात. ते बघा. बघा म्हणजे पक्षी दिसत नाही आहे, सगळे झाडामध्ये दडून गेले आहेत. म्हणजे त्यांचा आवाज ऐका, किती सुंदर आवाज येतो.
आता आम्ही हॉटेल अभिरुचीमध्ये नाश्ता करायला निघालो आहे. तुम्ही पहिलं अभिरुची हॉटेल या व्हिडिओमध्ये पहिलं बघितलंच आहे. आम्ही जेवायला गेलेलो, पण आता आम्ही ब्रेकफास्ट करायला जातो आहे. तर चला बघूया आज ब्रेकफास्टमध्ये काय आहे ते बघूया. नाश्ता करायला हॉटेल अभिरुचीमध्ये आलो आहे. रोज नवीन नवीन हॉटेल शोधतो, कारण आम्हाला लगेच कुठे कुठे जायचं असतं म्हणून. मग आम्ही नाश्ता वगैरे करतो आणि जातो. हे अभिरुची हॉटेल आहे. इथे नाश्ता जेवण वगैरे छान मिळतं. आम्ही आता नाश्ता करून बाहेर जाणार. इथे समोर बघा, त्यांनी लिहिलं आहे मालवणी जेवण शाकाहारी आणि चिकन थाली. आणि हे इथे नॉनव्हेज आणि व्हेज दोन्हीही प्रकारचं जेवण छान मिळतं. आणि स्पेशली इथे बिर्याणी, व्हेज बिर्याणी आणि नॉनव्हेज बिर्याणी पण छान मिळते. इथून ऑर्डर करून घेऊन जातात. मी आता कॉफी मागवली आहे, कॉफी पिणार आणि आम्ही आता निघणार. आता आम्ही आलो आहे हनुमान मंदिरमध्ये. हे कुडाळ मार्केटमध्ये आहे. केवढं तरी मोठं मंदिर आहे. बसायला वगैरे भरपूर जागा आहे आणि किती वेळी पण बसलात तरी तुम्हाला कोणीही विचारत नाही तिथे. नाही तर दुसऱ्या मंदिरात आपण जातो तेव्हा लगेच उठवायला येतात, पण इथे हवा तेवढा वेळ आपण बसू शकतो. मंदिर फार सुंदर आहे आणि मी जेव्हा जेव्हा गावाला येते तेव्हा तेव्हा मी या मंदिरात येते. मला इथे यायला खूप आवडतं. आता आपण आलो आहे, हे आहे कुडाळचं जुनं एस टी स्टँड. हे नवीन बनवलं आहे आता. पहिलं वेगळं होतं. आम्ही लहान असताना यायचो तेव्हा ते असं मधून गाडी यायची, दोन्ही साईडने मधून, इथून जाणाऱ्या इथून येणाऱ्या, आणि आवाज वगैरे जोरात 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 यायचा. आता असं ओपन केलेलं आहे आणि आजूबाजूला ही दुकानंसुद्धा आहेत. आम्ही तिथून निघालो आणि आता आलो आहे आम्ही मसाला घ्यायला. हा मसाला मी प्रथम वापरला आहे म्हणून मी आता पुन्हा घ्यायला आली आहे. पहिला मी थोडासा टेस्ट करायला नेलेला, आता मला जास्त हवं आहे मुंबईला घेऊन जायला, म्हणून मी आता आली आहे. इथे मसाला करून पण मिळतो, म्हणजे मिरच्या, गरम मसाला वगैरे घेऊन इथे आपण ते करून पण घेऊ शकतो त्यांच्याकडून. इथे ड्रायफ्रूट्स पण मिळतात आणि ह्या आहे दुकानाच्या ओनर. हे बघा, हे आहे कोकण मसाले. मी इथे स्पेशल मालवणी मसाला घेतला आणि गरम मसाला घेतला. इथे ड्रायफ्रूट्स और मच्छी मसाला आणि बरंच काही आहे. तुम्हाला जर इथे मसाला घ्यायचा असेल तर तुम्ही इथे हॉटेल अभिमन्यूच्या बाजूलाच आहे हे. इथे येऊ शकता आणि घेऊ शकता, किंवा करून तुमचं लिस्ट आणून करून पण इथे घेऊ शकता. हा बघा, हा मसाला मी घेतला आहे 1.5 किलो. मी स्पेशल मसाला आणि गरम मसाला असं घेतलं आहे. पहिला हा बघा, हा माझ्या घरातला मसाला आहे. हा मी पहिला यूज केलेला, खूप छान आहे म्हणून मी पुन्हा घेऊन आली आहे. तर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही पण तिथे जाऊन घेऊ शकता. मी ॲड वगैरे करत नाही आहे, पण मला आवडलं म्हणून मी सांगते. आज आम्ही साळगावला चाललो आहे. आता आम्ही आलो आहे आता झाराप टिठ्यावर आणि इथे साईडला गाडी थांबवून थोडं स्वीट घेतो. मंदिरात जायचं आहे म्हणून. आता घरी येऊन मी माझ्या मैत्रिणीच्या घरी मी आबोली घेऊन आलेले, ते मी फ्रीजमध्ये तशीच ठेवून दिलेली आणि आता इथे येऊन माहेरी येऊन
आता सुई घेऊन ती गजरा बनवला बघा. आता हा घेऊन मी मंदिरात जाणार आहे. मला ओटी भरायची आहे, तर मी स्वतःच्या हाताने गजरा बनवून घेऊन जाते. थोडी फुलं कोमेजलेली आहेत, थोडी चांगली आहेत, थोडी कोमेजली आहेत. आता मी मंदिरात आली आहे आणि आता मी ओटी भरून मग इथे जेवण वगैरे करून, इथे जेवणसुद्धा आहे, मग जेवण वगैरे करून मग आम्ही घरी जाणार. थोडा वेळ थांबून माहेरी घरी जाणार. तर बघा, इथे ओटी माझी भरून झालेली आहे आणि आता इथे जेवणाची तयारी, जेवायला बसले आहेत. तयारी म्हणजे जेवायलाच बसले आहेत, सगळे पंगत बसली आहे. या साईडला सर्व जेंट्स बसलेले आहेत आणि मंदिरामध्ये ज्यांना खाली बसता येत नाही त्यांना वर बसवलं आहे. आणि सगळ्या स्त्रिया म्हणजे लेडीज सगळ्या इथे स्टेज आहे, तिथे सगळ्या जेवायला बसलेल्या आहेत. आता फुल जागा झालेली आहे, मला जागा नाही आहे बसायला, तर मी आता यानंतर जेवायला बसणार आणि घरी जाणार. बघा, आता मी इथे माहेरी आली आहे, माहेरच्या घरी. म्हणजे इथे बघा, नारळाच्या झाडाखाली छान फुलं आली आहेत. त्या दिवशी 2-3च होती, पण आज बरीच फुलं आलेली आहेत. किती सुंदर दिसतात बघा. आणि ह्या झाडावर पण भरपूर फुलं आहेत. आज संध्याकाळ आहे म्हणून थोडे कोमेजल्यासारखी. आज बुधवार आहे आणि आज कुडाळचा बाजार आहे. दर बुधवारी कुडाळचा बाजार असतो. आजूबाजूच्या गावातली लोक आपलं सामान म्हणजे आपल्या घरात म्हणजे जे विकायचं असतं, काय भाजीपाला, कडधान्य वगैरे वगैरे, ते घेऊन इथे विकायला येतात. पण आता हल्ली बरेच व्यापारी आजूबाजूच्या शहरातूनच येतात, म्हणजे तालुक्यातून, जिल्ह्यातून. म्हणजे जसं आपलं कोल्हापूर, बेळगाव वगैरे जे महाराष्ट्राला टच आहेत बॉर्डर, तिथूनच येतात. जवळपास आहेत ते. सातारा, कोल्हापूर, बेळगाव इथून येतं सगळा हे भाजीपाला वगैरे. आणि त्यांचे स्टॉल अगदी एवढ्या दूरपर्यंत लागलेले आहेत. कपडे पण आहेत आणि प्लॅस्टिकची भांडी वगैरे सगळं आहे. गावातील लोक ह्या बाजारात हे सगळं घ्यायला येतात. आठवड्यातून एकदा असतो बुधवारचा, फार पूर्वीपासून बुधवारचाच आहे, आम्ही लहान असतानापासून. पण मेन मार्केट आत असायचं पहिलं. हे बघा, ह्या गल्लीमध्ये आत मार्केट असायचं. गावातल्या बायका आणि पुरुष पण मंडळी आपापलं भाजीपाला वगैरे सगळं घेऊन इथे दोन्ही साईडला विकायला बसायचे. पण आता बरेच कमी झाले आहेत. नारळ वगैरे, फळं वगैरे सगळं असायचं, पालेभाज्या जे जे ते पिकवतात ते इथे आणून बाजारमध्ये विकतात ते. पण मला वाटतं आज पाऊस येणार आहे, पावसाचं थोडं चिन्ह दिसतं आहे. आम्ही छत्री पण आणली नाही आहे. सगळ्यांनी हे सामान झाकून ठेवलेलं आहे. आम्ही आता गाडी साईडला लावतो, गाडीवरूनच पुढे जातो आहे. गाडी साईडला लावणार आणि मी खरेदी करणार, तेव्हा तुम्हाला मी दाखवते. मी खरेदी करायला गेले आणि पावसाला सुरुवात झाली आणि जोराचा पाऊस सुरू झाला. मी आणि माझे मिस्टर गाडी साईडला थांबवून एका दुकानात उभं राहिलो. बराच वेळ उभं राहिलो, जवळजवळ अर्धा तास पाऊस
सुरू होता. मग आम्ही घरी आलो. आज मला सकाळी सकाळी कोकिळ ओरडतोय असा आवाज आला. बाहेर गॅलरीत येऊन बघते तो खरोखरच कोकिळ ओरडत होता. बघा तुम्ही पण याचा आवाज ऐका. तर माझा हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की कळवा. जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हां बेल बटन दाबायला विसरू नका की माझे नवीन व्हिडिओ येतील ते तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल. तर बाय.